नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो पाहत आहोत। बघा या आजच्या मित्रांनो सराव प्रश्नपत्रिकेचा भाग आहे बघा जे की दुसऱ्या क्रमांकाचा। जर मागाला समजा एक भाग तुम्ही या ठिकाणी पाहिलं नसेल मित्रांनो, या एका भागाची जी काही बघा लिंक आहे मित्रांनो, बघा या आपल्या व्हिडिओच्या खाली बायोमध्ये आम्ही तुम्हाला जे की मेन्शन करून दिलेली आहे। जर तुम्ही एक भाग पाहिला नसेल मित्रांनो, अवश्य बघा पाहून घ्या। आणि यासोबत मित्रांनो बघा, जर नवीन असाल तर मित्रांनो बघा याच प्रकारचे रोज प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र या ठिकाणी अवश्य आताच करून घ्या। आणि मित्रांनो बघा, या ठिकाणी वही पेन घ्या आणि बघा आजचा हा आपला जो काही संपूर्ण भाग आहे बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी पाहून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला। तर बघा, हिंगोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्याची स्थापना आहे बघा जी की क्रमांक 1999 वर्षी झाली होती। ओके, लक्षात ठेवून घ्या। हिंगोली जिल्ह्याचे बघा एकूण क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किलोमीटर आहे? तर मित्रांनो बघा, हिंगोली या जिल्ह्याचे बघा जे की एकूण क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किलोमीटर आहे? तर बघा जे की मित्रांनो 4226 म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाचं जे काही ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, हिंगोली जिल्ह्यात पुढीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर मित्रांनो बघा, या चारपैकी कोणतं ज्योतिर्लिंग हे बघा जे की हिंगोली जिल्ह्यात आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक औंढा नागनाथ। ओके, वैजनाथ हे बघा मित्रांनो जे की बीड जिल्ह्यामधील मित्रांनो परळी या ठिकाणी आहे, लक्षात ठेवून घ्या। परळी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील। यासोबत त्र्यंबकेश्वर हे बघा मित्रांनो जे की नाशिक नाशिक या ठिकाणी आहे, लक्षात ठेवून घ्या। ओके, या मित्रांनो बघा मी तुम्हाला जे काही बाबी सांगत आहे मित्रांनो, त्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत। म्हणून मित्रांनो बघा, प्रत्येक गोष्टीकडे मित्रांनो बघा लक्षपूर्वक या ठिकाणी बघा ऐकून घ्या। आणि मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे संपूर्ण काही नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या। म्हणजे मित्रांनो बघा, या ठिकाणी आम्ही तुम्हाला जे देणार आहोत मित्रांनो तेच तुम्हाला बघा जे की 100% बघा मित्रांनो परीक्षेला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो बघा, जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत, म्हणून जास्त काही काळजी करू नका, जास्त काही बघा तणाव तुमच्या इकडे बघा मित्रांनो मेंदूवर पाडू देऊ नका। ओके, तर बघा चौथा प्रश्न काय म्हणतो, मदारीचा संबंध माकडाशी असेल तर प्रश्नचिन्हाचा संबंध अस्वलासोबत। मित्रांनो बघा, जर मदारी हा माकडाला नाचवत असेल तर अस्वलाला नाचवणारा कोण? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड बघा दरवेशी, लक्षात ठेवून घ्या। बघा, लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर बघा कशाचा संबंध? डोळ्याशी आहे। मित्रांनो बघा, ज्याप्रमाणे तोंडातून लाळ गळते त्याप्रमाणे बघा डोळ्यातून काय गळते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा जे की अश्रू या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। ओके, पुढे बघा, गटात न बसणारा शब्द कोणता आपल्याला विचारलेला आहे? वैशाख, शिरी बघा शिशिर, आषाढ की भाद्रपद? या ठिकाणी बघा हे भाद्रपद आहे। तर मित्रांनो बघा, या चारपैकी कोणता शब्द गटात न बसणारा आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, कारण मित्रांनो शिशिर हा जो काही मित्रांनो बघा शब्द आहे हा आहे मित्रांनो ऋतू। तर मित्रांनो बघा हा आहे ऋतू। ओके, लक्षात ठेवून घ्या। याला जर सोडलं, वैशाख, आषाढ आणि भाद्रपद हे बघा मित्रांनो तीनही जे की मराठी महिने आहेत, म्हणून गटात न बसणारा शब्द बघा जे की क्रमांक ब शिशिर हा असणार आहे। पुढे, सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत किंवा होते? तर बघा मित्रांनो, सलाम या कविता संग्रहाचे लेखक बघा जे की क्रमांक क मंगेश पाडगावकर हे आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढचा प्रश्न, हा तर मित्रांनो बघा, या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, ती म्हणजे काय, पोलीस पाटील परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला एक 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकला लगेच खरेदी करा। लगेच बघा खरेदी करण्यासाठी 7414939007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका। टाकल्या मित्रांनो बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकला बघा तुमच्या जे की व्हॉट्सअप ग्रुपवर बघा तुम्हाला अवेलेबल करून देऊ। मित्रांनो बघा, जर तुम्ही हा आपला महाटोकला जर खरेदी केला तर 100% बघा मित्रांनो तुमचं जे की बघा मित्रांनो फायनल लिस्टमध्ये मित्रांनो बघा जे की नाव येऊन जाईल मित्रांनो। कारण बघा एकदम मित्रांनो बघा जे की टॉपचे मित्रांनो बघा PYQ प्रश्न बघा या आपल्या आम्ही महाटोकल्यामध्ये जे की समाविष्ट केलेले आहेत। म्हणून मित्रांनो बघा
वेळ लावू नका, लगेच खरेदी करून घ्या. 150 मित्रांनो बघा जे की रुपये सध्याच्या काळाचा विचार करता काहीही मित्रांनो बघा जास्त रक्कम नाही. म्हणून मित्रांनो बघा वेळ जाऊ देऊ नका, वेळेला खूप जास्त महत्त्व द्या. आणि मित्रांनो बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास जर करायचा असेल तर आपला एकदा महाटोकळ्या या ठिकाणी खरेदी करून बघा. ओके, बघा मित्रांनो खरेदी करण्यासाठी हा आपला क्रमांक आहे. ओके, 100% मित्रांनो बघा तुमचा रिझल्ट या बघा जे की आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल. पुढचा प्रश्न जे की पंचायत राजची बघा मित्रांनो पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक बलवंतराय मेहता बघा आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट या ठिकाणी आन्सर होणार आहे. पुढे जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश डॅश असते. तर मित्रांनो बघा जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल किती असू शकते? तर ते म्हणजे बघा जे की कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त बघा मित्रांनो क्रमांक बघा जे की 75 इतकी असू शकते. स्थानिक स्वराज्य शासनाचे बघा जनक कोणाला म्हणतात? तर मित्रांनो बघा स्थानिक स्वराज्य बघा जे की मित्रांनो शासनाचे जनक कोणास म्हणतात किंवा कोणास म्हणून ओळखले जाते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक लॉर्ड रिपन लक्षात असू द्या. आपल्या प्रश्नाचं या आन्सर असणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेले तांब्याची नाणी कोणती? तर मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेले तांब्याची नाणी कोणती होती? तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक शिवराई या नावाची होती. ओके, पुढे 12वा प्रश्न पहा. तर बघा सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? तर मित्रांनो बघा सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता? तर ते म्हणजे बघा जे की छत्रपती शिवाजी महाराज व जयसिंग राजा यांच्यामध्ये मित्रांनो झालेला होता. बघा लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, हा खूपच बघा जे की IMP प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. सर्वोच्च न्यायालयातील बघा न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? मित्रांनो बघा सर्वोच्च न्यायालयामधील बघा जे की न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास असतात? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो राष्ट्रपती. बघा आपल्या प्रश्नात जे की क्रमांक करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे तर बघा भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? अंतर्गत बंद बघा मित्रांनो अंतर्गत बंड आहे बघा बंद नाही, बंड किंवा युद्धाची भीती, आर्थिक संकट, घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसल्यास की अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये. तर मित्रांनो बघा भारतीय राज्यघटनेनुसार जे की बघा क्रमांक अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये बघा आणीबाणी लागू करता येत नाही. जर याला सोडलं तर वरच्या तीनही स्थितीमध्ये मित्रांनो बघा राज्यामध्ये आणीबाणी लागू शकते. ओके, पुढचा प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील बघा जे की संपूर्ण सर्वात मोठा जिल्हा जे की बघा क्रमांक अहमदनगर हा आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये आपल्या जे की सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक लातूर आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा. प्रादेशिक गहू गिरवा केंद्र कोठे आहे? तर बघा प्रादेशिक गहू गिरवा संशोधन केंद्र बघा जे की क्रमांक महाबळेश्वर या ठिकाणी आहे. ओके, पुढे कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर बघा कळसुबाई शिखराची उंची ही बघा जी की क्रमांक 1646 मीटर इतकी आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही बघा जी की महाराष्ट्र या राज्याला लागून नाही? तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक तमिळनाडू या राज्याची बघा सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून नाही. जर बघा जर आपण तमिळनाडूला सोडलं कर्नाटका, गुजरात व तेलंगणा बघा मित्रांनो या तीनही राज्याची बघा सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. ओके, लक्षात ठेवा बघा जी की क्रमांक तमिळनाडू आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे या ठिकाणी. ओके, शेवटचा तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा तपकिरी ही जे काही क्रांती आहे मित्रांनो कशाशी संबंधित आहे? हा बघा जो काही 20वा शेवटचा प्रश्न आहे बघा
या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन समजा आपल्या चॅनलला जर तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.